साखर आणि तेल सोडल्यानंतरचा हा 9वा दिवस आहे। तर रोज आम्ही सकाळी शेक किंवा ज्यूस पितो आणि नंतर दुपारी खिचडी किंवा भाकरी आणि रात्री पण भाकरी, म्हणजे आम्ही पोट भरून जेवण करतोय, पण तेल आणि साखर फक्त खात नाही, त्याबरोबर एक्सरसाइज पण सुरू आहे। मग वेट किती कमी होते किंवा कसं फील होते ते पण सगळं तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। बऱ्याच ताई म्हणत होत्या की व्यवस्थित सगळं सांगा। तर साखर बंद केल्यानंतर खरं तर या 9 दिवसात एवढा अनुभव आलाय की एकदम एनर्जेटिक फील होते। म्हणजे असं आपल्याला कसं होतं की साखर खात असतो त्यावेळेस आळस येतो जास्त, आपल्याला काही पण काम करायचं म्हटलं तर थोड्या वेळाने करू असं होते, पण आता तसं वाटत नाही। एकदम कुठलंही काम करायचं म्हटलं तर लगेच करू असं वाटतंय। आणि तेल बंद केल्यामुळे वेट लॉस होईल असं वाटतंय। बघू आता पुढं काय काय होतं, 30 दिवसानंतर कळेलच। आणि ह्या ज्या रेसिपी येते ना, पहिल्यांदा आपल्याला वाटतं की साखर आणि तेल बंद केल्यानंतर आपण कसं काही म्हणजे खाऊ शकेल वगैरे, खाऊ शकणारच नाही, कारण साखर म्हणजे गोड सगळ्यांनाच आवडतं, सहसा गोड आपण शक्यतो बंद करू शकत नाही। आणि तेलाचं तर चमचमीत झणझणीत आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना आवडतंच, त्यामुळे तेल पण आपण बंद करू शकत नाही। पण तेच एक चॅलेंज आहे आपल्यासाठी, म्हणून तेल आणि साखर बंद केले आणि ह्याच्यामुळे भरपूर फायदे आपल्याला होणार आहेत पुढे। तर 1 महिना जरी बंद केलं तरी भरपूर असं फायदे होतात। मग काय, आजचा हा 9वा दिवस आहे। आम्ही आज लिंबू पाणी प्यायचं ठरवले। तर लिंबू पाणी पिल्यानंतर आम्ही थोड्या वेळ वॉकिंग करतो, म्हणजे 1 तास तरी वॉकिंग करतो। तर आता बघा, लिंबू पाणीमध्ये आम्ही मध वगैरे काहीच नाही टाकत, फक्त लिंबू आणि पाणी, कारण मधामध्ये पण मध पण मिक्सिंगच असतो, साखरेचं प्रमाण असतंच, त्यामुळे आम्ही काही मध टाकलेलं नाही। आणि आता दुपारसाठी ना आम्ही खिचडी बनवणार आहे। तर हे बघा, खिचडीसाठी मी इथं बीटरूट घेतले, 1 वांगं घेतले, कॅरेट घेतले, मिरची, आलं, लसूण, शेंगा घेतलेत, कांदा जे आपल्याकडे आहे ते सगळं घ्यायचं, टोमॅटो पण मी घेतलेलं आहे। तर हे सगळं छोटं छोटं पीसेसमध्ये कट करायचं आणि हे बघा मी कट करून घेतले। आणि एकदम सिंपल रेसिपी आहे, टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण भरपूर आहे। तर हे बघा, सिम्पली आपण काय करायचं, हे कुकरमध्ये टाकायचं आहे। जर तुम्ही पातेल्यामध्ये शिजवत असाल तर अतिउत्तम होईल, पण आम्हाला एवढा टाईम नाही आमच्याकडे, त्यामुळे मी कुकरमध्ये करते। स्टील कट ओट्स मी अर्धी वाटी घेतलेलं आणि भिजल्यानंतर जरा ते फुललेत, अर्धा तास भिजत ठेवलेलं। तर सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये टाकल्यात, त्याच्यामध्ये मीठ टाकले, कढीपत्ता, कोथिंबीर आठवणीने टाका म्हणजे जास्त टेस्टी लागेल। तर याच्यामध्ये सगळं काही एकत्रच टाकून द्यायचं आणि किती तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार चिली पावडर टाका। जर तुम्हाला तिखट नको असेल, म्हणजे चिली पावडर नको असेल, तर तुम्ही इथं हिरव्या मिरचीचा वापरसुद्धा करू शकताय। आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार भाज्या वेगवेगळ्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकताय। तर मी ते 1 तांब्या पाणी ओतले आणि ते कुकरला लावले, तर 7-8 शिट्टीमध्ये ते शिजल। तर आता आम्ही सकाळसाठी इथं मी कॅरेट आणि बीटरूटचा ज्यूस बनवते। तर हे बघा, कॅरेटमध्ये पाणी ओतते आणि त्याच्यामध्येच ब्लेंड झाल्यानंतर 1 बीटरूट छोटंसं टाकते। तर हा पण ज्यूस हेल्दी आहे खूप, आणि याच्यामध्ये ॲपल पण टाकलं ना, ABCD तुम्हाला माहीत असेल, ABC सॉरी, असा हा ज्यूस हेल्दीवाला ज्यूस बनून तयार होतो, पण ॲपल नव्हतं आमच्याकडे, त्यामुळे मी इथं कॅरेट आणि बीटरूट एवढेच टाकले आणि हा मी गाळून घेते। नंतर याच्यामध्ये एक अर्ध लिंबू, भतिजींसाठी अर्ध लिंबू, माझ्यासाठी, असं म्हणून आम्ही 1 लिंबूचा वापर करणार आहे। खरं तर आम्ही ही वेट लॉससाठी वगैरे करत नाही, 30 दिवस ह्या 2 गोष्टी बंद केल्यानंतर काय काय परिणाम होतो आहे त्यासाठी करतो हे सगळं। आणि म्हटलं चला थोडं हेल्दी पण खावं, म्हणून आम्ही हे हा जो डाएट प्लॅन तयार केला आहे। आणि हे बघा, अशा पद्धतीनं रोज वेगवेगळ्या पद्धतीचा शेक पिऊ शकताय तुम्ही, ज्यूस पिऊ शकताय काही, पण मी म्हणते म्हणून तुम्ही करू नका, आणि डायटिशियनशी बोला आणि नंतरच करा। हे फिश बनवण्यासाठी मी केळीचं पान तोडून घेते, सकाळी सकाळी हे तोडून घेतले आणि इथं झाडाला भरपूर मिरं लागलेत, तर मिऱ्याची एक लड आपण म्हणू शकतो ती घेतली आहे मी, स्वच्छ धुवून वापरायची, गच्चप टेस्ट आहे। खिचडी पण बनवून तयार झाली आहे। तर ह्याचा कलर बघा, मी बीटरूट टाकल्यामुळे जास्त डार्क कलर आला आहे। तर आम्ही ह्या खिचडीबरोबर सलाड वगैरे खातो। तर हे बघा, आता दुपारची वेळ झाली आणि आम्ही असं हे जेवण घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने दुपारचं जेवण आमचं असं आहे। हे सगळं करताना पाणी जास्त प्यायचं आणि जे पण आपण खातोय ते चावून चावून खायचं, म्हणजे एकाच 32 वेळा चावून खायचा। तर आता मी बिना तेलातलं जबरदस्त टेस्टी फिश रोस्ट बनवते। तर यासाठी मी ओला नारळ बारीक करून घेतला आहे
थोडासा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये चिली पावडर किती तिखट आपल्याला पाहिजे तेवढं टाका. आणि जी मिऱ्याची लड आपण आणली आहे, मिऱ्याचा जो घस आणलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा, टेस्टनुसार टाकायचा. आणि हे बघा, हे ओलं आहे त्यामुळे जबरदस्त टेस्ट त्याची लागणार आहे, जास्त तिखट पण नसतो. तर हा फिश रोस्ट बनवण्यासाठी मी इथं छोटं कांदा, म्हणजे इथं केरलामध्ये त्याला उल्ली म्हणतात, ती 10-12 सोलून घेतली आणि एक टोमॅटो चिरून घेतला आहे. आणि ब्लॅक चिंच, त्याला इथं कोडमपोळी म्हणतात, ती पण घेतली. तर ह्याच्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून मी हे ब्लेंड करून घेणार आहे. तर अद्रक पण मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर याची पेस्ट रेडी झाली. आता फक्त फिशवरती लावायचं आणि फटाफट फिश रोस्ट करायचं, एवढंच काम आहे. तर हा मसाला मी एका ताटामध्ये काढून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये फिश ठेवला आहे. कितीही तुम्हाला फिश रोस्टसाठी फिश बनवायचे असतील तर अशाच पद्धतीने बनवा. मी सगळेच म्हणतात की जेवणामध्ये फिश खायलाच पाहिजे, फिश खाल्ल्याने भरपूर फायदे होतात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बिना तेलातला असा वाफवून फिश खाल्ला तर त्याचे सर्व फायदे तुम्हाला भेटतील. तर इथे तुम्ही बघू शकता तव्यामध्ये तेल वगैरे मी काहीही टाकलेलं नाही. आता जस्ट केळीचं पान स्वच्छ धुवून तव्यावरती ठेवते आणि गॅस बंदच आहे, मी गॅस सुरू केलेला नाही. त्याच्यावरती आपण जे काही कांदा, टोमॅटो जे काही चिरून ठेवलं आहे ते सगळं स्टेप बाय स्टेप पसरवून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला फिश ठेवायचं आहे. तर ह्या रेसिपी मला कुणीही शिकवल्या नाहीत किंवा कुणाच्या बघूनसुद्धा मी करत नाही. तुम्हाला अशा रेसिपीसुद्धा दिसणार नाहीत यूट्यूबवरती. तर मी माझ्या मनानंच करते, कारण की केरलामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने केळीच्या पानामध्ये रोस्ट करतात. तर त्याच मेथडने मी माझ्या आयडियाने ही रेसिपी बनवली. म्हणजे तेलात करतात ते, अशाच केळीच्या पानामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं रोस्ट बनवतात इथं. आणि इथल्या सगळ्या रेसिपी मी शिकले, म्हणजे माहिती आहे, आणि त्यानुसारच म्हटलं की आपण अशी करून बघावी, म्हणून मी ही रेसिपी करते. तर आत्तापर्यंत ज्या रेसिपी मी तुम्हाला दाखवल्यात ते सगळ्या मी माझ्या मनानंच केलेल्या आहेत. म्हणजे केरलाच्या रेसिपी, महाराष्ट्राच्या रेसिपी बघून त्यातल्या आयडिया घेऊन त्या पद्धतीनं बिना तेलाच्या मी बनवलेत. तर हे बघा, फिश त्याच्यावरती ठेवला आहे आणि जी चिंच आहे ती पण ठेवायची, त्याचा एक वेगळा स्वाद येतो आहे. आणि सगळा मसाला पसरून ठेवायचा आणि त्याच्यावरती एक केळीचं पान ठेवायचं आणि नंतर आपण ते झाकून ठेवायचं 5 मिनटं एका साईडने आणि दुसऱ्या साईडने 5 मिनटं. लगेच हा फिश शिजून रेडी होतं आणि जे काही आपण ठेवले ते पण व्यवस्थित शिजतं, वाफवून घेतो आहे त्या पद्धतीने होतं. मस्त स्वाद येतो ह्याचा, कारण केळीचा पण सगळं जे जीवनसत्व आहे ते ह्याच्यामध्ये उतरतं आणि एक वेगळीच टेस्ट येते ह्या फिशला. तुम्ही नक्की करून बघा. कट केला काय कट कर. तर तुम्ही आता बघू शकता मस्तपैकी झणझणीत आणि मसालेदार आपला बिन तेलातला फिश बनवून तयार आहे. फिश म्हणजे फिश रोस्ट मी केले, ते पण केळीच्या पानात, आणि केळीच्या पानातलं पण सगळं गुणधर्म ह्याच्यामध्ये फिशमध्ये उतरत आहे. तर आता बघा, हे बघा मस्त सुगंध सुटलाय. किडे आधी जवळ येता, हे बघा असा हा फिश तयार आहे. पैकी फिश रोस्ट पण रेडी झालाय आणि आता खाणार आहे आम्ही. आता या 9 दिवसात एवढा अनुभव आलाय की गोड असं लगेच खाऊ वाटत नाही. बंद केल्या 2-3 दिवस त्रास झाला, म्हणजे गोड खाऊ वाटायचं किंवा तेलातलं असं मस्त तळलेलं भजी वगैरे किंवा चिकन 65 आम्हाला आवडतं, मग ती पण खाऊ वाटायचं. पण आता तसं काही मनात येत नाही, मस्त वाटतं. म्हणजे हे जेवण पण आम्ही पोट भरून खातोय त्यामुळे भारी वाटतंय. तर आज 2 दिवस झाले मी नॉनव्हेज रेसिपी शेअर करते. तर आता व्हेजसुद्धा इथून पुढं तुम्हाला बघायला भेटतील. व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.